माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांची जनस्वराज्य शक्ती पक्षात पुन्हा घरवापसी. समित कदम यांच्या ताकदीने निवडणूक लढवण्याचे संकेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी पुन्हा जनस्वराज्य शक्ती पक्षात घरवापसी केली आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात पुन्हा प्रवेश केला आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते देवमाने यांचा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी समित कदम यांनी देवमाने यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आल्याचे सांगत आगामी महानगरपालिका निवडणुकीत जनस्वराज्य शक्ती पक्ष ताकदीने उतरून प्रभावी लढत देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. आनंदा देवमाने यांच्या पुनःप्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड शहरातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण एक कुटुंब असल्यामुळे पुन्हा आम्ही सगळे गुण्यागोविंदानं प्रभाग 7 मध्ये एकत्रितपणे देवमाने साहेबांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य शक्ती पक्ष हा निवडणूक पूर्णपणे लढवायच्या तयारीमध्ये आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नियोजन करतोय आणि विकासात्मक काम जे देवमाने साहेबांनी गेल्या 5 वर्षात आणि मधल्या काळात ज्यावेळेला महापालिका बरखास्त झाल्यावरती जनस्वराज्य शक्ती पक्षानं जो भरघोस निधी आनंदराव देवमानेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिला, त्या माध्यमातून निवडणूक आणि प्रभागातल्या लोकांचा पूर्णपणे विश्वास हा विकासावरती आहे आणि आनंदराव देवमानेंचा हा अजेंडा, हा विकास एवढा एकच अजेंडा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर ताकदीनं आहोत आणि लवकरच या बाबतीत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा, महायुतीचे समन्वयक असणारे शेखरजी निवडणूक प्रमुख शेखरजी इनामदार, त्याचबरोबर निरीक्षक असणारे आमदार अतुलबाबा भोसले, त्याचबरोबर आमच्या इथं प्रमुख म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली ते मकरंजी देशपांडे साहेब आणि इतर सर्वच लोकांशी आम्ही त्या ठिकाणी या बाबतीतली मागणी करून आमचा हा निर्णय जवळजवळ सगळा मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं कसं हा पुढं केला जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं करून पक्षामध्ये ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवअण्णा कुरणे, समीरभाई मालगावे, सर्वच प्रमुख मंडळी हा निर्णय ताकदीनं पुढे घेऊन या प्रभागामध्ये कशा पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्ष महायुती भारतीय जनता पार्टी पुढे येईल, चांगली निवडणूक हे करेल, एवढा आमचा सगळ्यांचा ताकदीनं प्रयत्न असेल. तसंच ठरल्याप्रमाणे जनस्वराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष असल्यामुळे त्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर असणारी आम्ही राज्यातल्या आघाडी, मागच्या नगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या नगरपालिकांना जनस्वराज्य शक्ती पक्षाचा भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे पाठिंबा होता. आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर आमदार विनीकोनी सावकार साहेब आणि चंद्रकांत दादांबरोबर आणि इतर सर्वच नेत्यांशी चर्चा करून लवकरच हा सगळा निर्णय आणि समाधानकारक आम्हाला सगळ्या जागा द्यायचा त्या ठिकाणी आश्वासन आम्हाला चंद्रकांत दादांनी केलेलं आहे. त्यामुळे आमची अडचण नाही आहे आणि आम्ही सगळेजण त्याप्रमाणे कामाला लागलो.